शिलेदार 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 नाहीत तर मग मशाल कोणी लावली असेल? फार घाबरवलं तुम्ही मला. तुम्ही आणि भ्या काय संबंध आहे का? अहो तसं नाही. पण काय बी म्हणा, आजकाल तुम्ही लय घाबरायला लागला. अहो नाही, मला वाटलं कोणीतरी माझा पाठलाग करतंय आणि आपल्या माणसाच्या काळजीनं भीती वाटतेच मला थोडीशी. काय बी काळजी करू नका, इथं कोण पाठलाग करत येणार नाही. नाही, मी मगाशी निघाले तेव्हा फरीसेठनी चौकशी केली माझी. रिसेट? हो, मी आणि बडीबी सध्या फरीसेठच्या महालात राहतोय. काय फरीसेट? तुम्हाला बी गाऊन गाऊन फरीसेटच गावला का? अहो चिडू नका. सध्या मी कुठे राहतेय त्याच्यापेक्षा तुम्ही या सगळ्यातून कसे सुटाल हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. आणि मला ही जागा काही फारशी आवडली नाही. तुम्ही जागा बदला. आता दुसरी जागा कुठे हुडकायची? इथंच बरं आहे. नाही, सध्या कोण कोणाचं काही सांगता येत नाही. एवढी जवळची सगुणा मावशी गद्दार निघाली. सगुणा मावशी? हो, काल घाई गडबडीत तुम्हाला सांगायचं जमलं नाही, पण सगुणा मावशी त्या शेराची हेर आहे. आम्ही तिचा पाठलाग करायचाही प्रयत्न केला पण नाही सापडली ती. पण आम्हाला एक भिगबाळी मिळाली, रक्तानं माखलेली. तशी भिगबाळी फक्त सरदार मानकऱ्यांकडे असते. म्हणजे सगुणा मावशी तर सोडा, पण आपल्यातलाच कोणीतरी सरदार मानकरी त्या शेराला मिळालाय. फक्त आता ती भिगबाळी कोणाची हा सवाल आहे. तुम्ही एक काम करा, ज्या सरदार मानकराच्या कानाला जखम आहे त्याचा तपास सुरू करा. हो, आता खरा गद्दार शोधायचा असेल तर तो भिगबाळीवाला सरदार शोधायलाच पाहिजे. तू काय आलास ते? कुणी बघितलं तुला तर? काय फरीसेठना पण तू सापडतो कारण निरोप पाठवायला? काय म्हणतोस काही कळत नाहीये मला. काय बाहेर तूच बघ, मला नाही बघायचं. अरे तूच बघ ना. जा जा तू इथून बघ जा. अरे जा ना. हुजूर ने याद किया है आपको. तू बोललास? तुला बोलता येत? नाही नाही. कोण आहे तू? मैं मुबारक. हुजूर ने बुलाया है आपको. नाही नाही, मुबारक मुकाय फरीसेठनं सांगितलं आहे आम्हाला. चलते हो या उठा कर लेके जाओ. कोण आहे तो? कोथळा बाहेर काढी ना तुझा. माहिती आहे ना तुला मी कोण आहे? पेशव्यांचा मानकरी आहे मी. हा सांगून ठेवतोय तुला, आधीच सांगतोय मी.
सोड तुला वाचा फुटली. क्यों? आपको अच्छा नहीं लगा हा? सोड सोड मला सोड सोड सांगितलं ना तुला सोड. तुला माहिती आहे ना मी कोण आहे हा? सोड 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 आवाज. मी सांगितलं ना आम्हाला बाहेर नाही यायचं. सोड सोड आवाज सोड. परिस्थितीला कळलं तर. क्या हुआ होने वाले पेशवा जी? ऐसे चूहा बनकर छिपना आपको शोभा नहीं देता. हुजूर, आम्ही बाहेर नाही यायचो. आम्हाला भीती वाटते हुजूर. कशाची भीती? आम्हाला माफ करा हुजूर. आमचं तोंड कुणी बघू नये अशी आमची इच्छा आहे हुजूर. आम्हाला माफ करा हुजूर. कैसी माफी? आमचा काही दोष नाही हुजूर. अहो त्या सगुणाला गद्दारी केली. चिंतामणी हार मिळालाच नाही आम्हाला. आम्हाला नाही यायचं बाहेर हुजूर. नाही यायचं बाहेर आम्हाला हुजूर. नाही नाही आम्हाला नाही यायचं बाहेर हुजूर. चूहा अपने ही बिल में है. जब चाहे निकाल लेंगे. चलो. हे रे, शिलेदार म्हणतायत तर त्या सरदार मानकरासनी हुडकायला पाहिजे बघ. होय, ज्याच्या कानाला जखम आहे असा मानकरी शोधायचा आहे आपल्याला. तू शिव. हे रे, तू बनवलंय जेवण? लई मस्त झालंय बघ. होय, हरिसेठचे चाकर सगळं आवरून लवकर निसतात. मग त्यांना त्रास नको म्हणून मी आणि शेवंतानं आज भाकऱ्या बनवल्यात. अरे वा, तुझ्या हातची चव कुणाला बी येणार नाही बघ. फक्त झुमक्या बरोबर कांदा असता तर लई मजा आली असती बघ. थांब, मी आणते आत पोत्यामध्ये. अगं कशाला? पोत्यात आहेत तर. नग नग राहू दे. छबुआ मा, मी घेऊन येते. तसंही उद्या लागणार आहे ना. आणि उद्या तू माझ्या बरोबर भिकबाळी घातलेला सरदार शोधायला येणार आहेस. मग तुझ्यासाठी एवढं नको करायला. घे. दे. हा तर काय म्हणत होतीस? त्या सरदार मानकरासनी हुडकायचं? हो छबुआ मा, आपण कोतवालांची मदत घेतली तर ते आपल्याला सगळ्या सरदारांना भेटवतील. कानावर झालेली जखम आहे. कितीही लपवू म्हटलं तरी नाही लपवता येशी. या बाया, कोतवालांना सगळं सांगायचं म्हणतीस? सध्या ते एकच विश्वासातले वाटतात. पण वेळ आल्यावर, आत्ता नाही. चल, तू जेवण करून घे, मग आपण जाऊया. या बाया, आत्ता रातचं? छबुआ मा, आपण काही पहिल्यांदा रात्री बाहेर पडतोय का? चल, तू जेवण करून घे, मी फरीसेठना सांगून येते. आता त्यासनी कशाला उगीच सांगायला जातीस? छबुआ मा, तुला वाटतात तसे नाही येत ते. अरे, त्यांनी मदत केली आपल्याला. त्यांना अंधारात ठेवायला नको. आपण बाहेर जातोय हे त्यांना सांगायला नको का? कितीही झालं तरी आपण त्यांच्या घरचे पाहुणे आहोत. तू आवर तुझं लवकर, मी आलेच. वय. हरिसेठ कुठे आहेत?
माफ करा हा. मी जरा चुकीच्या वेळी. जी, वक्त तो खुद आपका मोहताज है. हम तो बस यूं ही ख्यालों में खोए हुए थे. आपकी आवाज होश में ले आई. जी फरमाइए. मी आणि छबू मामा जरा बाहेर जाऊन येतो. बाजी से मिलना है? नाही, शिलेदारांचा ठाव ठिकाणा काही आम्हाला माहिती नाही, पण जरा दुसरं काम होतं म्हणून. अगर आपको एतराज ना हो तो हम भी साथ चलें. नाही, नको. आम्ही बाहेर जातो याची कल्पना असावी तुम्हाला म्हणून सांगायला आले. ठीक है, आपने हम पर भरोसा किया, बस यही हमारे लिए खुशी की बात है. आप अकेली जा रही हैं या कोई और भी आपके साथ? नाही, छबू मामा आहे. फिर ठीक है. ठीक है, फिर हम आपके लौटने का इंतजार करेंगे. जी, शुक्रिया. जो नशा हीरा में है वो किसी और चीज में नहीं, तुम में भी नहीं. आज हम बहुत खुश हैं. हीरा ने हम पर भरोसा किया है. आज वो जहां जाना चाहती है उन्हें जाने दो. लेकिन बुजुर्गों ने कहा है, आज अगर किसी पे भरोसा करो तो वही गलती कल मत करना. लेकिन कल से हमारी जान पर कड़ी नजर रखेंगे. नाही हिरा, सबळ कारण असल्याशिवाय तपासणी ही सर्व सरदार मानकरांची शक्य नाही. तुला सर्व सरदारांचे कान का तपासायचे त्याचं कारण जोवर आम्हाला कळत नाही तोवर इच्छा असूनही आम्ही तुझी मदत करू शकत नाही. जी हुजूर. पण आम्हाला आत्ताच काही सांगता येणार नाही. बाजीच्या तलवारीचा वार बसलाय का कुणाच्या कानावर? नाही. मग तुला सर्व सरदारांचे कान का बघायचे? कानाची जखम म्हणजे काय? का? या सर्व प्रश्नांची उत्तर हवी आहेत आम्हास. तू अशीच गप्प बसणार असशील तर आम्हाला तुझी मदत करता येणार नाही. शिलेदारांसाठी? नाही हिरा, तुम्ही शिलेदारांना भाऊ मानता, मग त्यांच्यासाठी करा की एवढं. बाजी यातून सही सलामत सुटावा अशी आमची इच्छा आहे. पण सबळ कारणच नसेल तर तपासणी कशाच्या जोरावर करायची? पण बस, उद्या सर्व सरदार कोतवालीत येणार आहेत. नानासाहेब सर्वांशी पालखी सोहळ्याविषयी बोलणार आहेत. तुला आत येता येणार नाही, पण जर तू कारण सांगितलंस तर नानासाहेबांशी सल्ला मसलत करून स्वतः आम्ही तपासणी करू. पण जर कारण सांगितलंच नाहीस तर मात्र आमचा नाईलाज आहे. जी, आमचाही नाईलाज आहे. चल छबू मामा.
एकीकडे शिलेदारांना भाऊ म्हणायचं आणि दुसरीकडे थोडकी मदत बी करायला तयार नाही माणूस. छबू मामा, कोतवालांनी तर मदतच केली की. कधी आणि कशी? उद्याच्या बैठकीबद्दल सांगितलं आपल्याला. सगळे सरदार येणार आहेत आणि आपल्याला आज जाता येणार नाही हे सुद्धा सांगितलंय. म्हणजे मदतच केली ना. अगं पण आज जाता आलं नाही तर मदत कसली? आज जाता येणार नाही म्हणजे बाहेर उभं राहता येईल असं म्हणाले नाहीत का? हुशार ग बाय माझी. उद्या बैठकीला जाऊ. बाहेर उभं राहून जाण्या येणाऱ्या सगळ्या सरदारांना बघता येईल. असंच करू. हिरे, सगळ्या सरदारांचं कान बघायचं. ते केसांचं झुपका असलेलं कान बघितलं तर मला कसं तरी होतं बाई. काय की बाई, तुझं आपलं काहीतरीच. चल. चल. छबू मामा, नीट बघ. हं. हिरे अगं, आवडो ना आवडो, नीट बघ. माझ्या नजरेतून निसटला तर तुझ्या नजरेत येईल. नीट लक्ष ठेव. सर्वांस पुण्याची सद्यस्थिती ठाऊकच आहे आणि हेही माहिती आहे की पालखी सोहळा लवकरच होणार आहे. आजवर आलेली विघ्न लक्षात घेता पालखी सोहळ्याची व्यवस्था चोख होणं हे आपल्या दृष्टीनं अत्यंत नितांत गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण सगळे इथं जमलो आहोत. हिरे अगं, कुणाच्याच कानाची जखम दिसेना की. आता एवढे सरदार मानकरी आत गेले, गडबडीत निसटला असेल तर. आता मसलत संपली की सगळे परत बाहेर येतील, तेव्हा पुन्हा एकदा खातर जमा करू. होय. ए, काय करताय रे तुम्ही इथं? या बया, इथं थांबायचं नाही. तिकडं लांब जाऊन बसायचं. हो, जातो. छबू मामा, आपण जरा आतल्या बाजूला जाऊन थांबूया. ए, सांगितलंय ना, जा की.